नमस्कार. मी डॉक्टर जवाहरलाल शाह. आपल्याला तोंडाच्या कर्करोगाची भीती वाटतेय का? आपण पूर्वी बरेच दिवस तंबाखूजन्य पदार्थ जसे की गुटखा, तंबाखू, मिश्री याचं खूप अतिसेवन करत होता किंवा आपल्याला पूर्ण तोंड उघडायला अडचण येतीये, म्हणजेच आपल्याला सबम्युकोझल फायब्रोसिस किंवा ल्युकोप्लेकिया झालाय का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला असतील तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आता आज आपण जाणून घेऊया की मौखिक कॅन्सर बद्दल, म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सर बद्दल. तर बऱ्याच वेळेला काही रुग्ण आमच्याकडे येतात की डॉक्टर, आम्ही कधीच आयुष्यात तंबाखू खाल्ली नाही, गुटखा खाल्ला नाही, सिगारेट ओढली नाही, पण मला तोंडामध्ये एक छोटासा व्रण होता बरेच दिवसापासून आणि त्यातून कधी कधी थोडासा रक्तस्राव व्हायचा. तर मी कान नाकाच्या डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी बायोप्सी केली तर त्यात कॅन्सर निघाला. तर मला काहीच व्यसन नसताना, किंवा मी पूर्वी करत होतो पण गेल्या 10 वर्षापासून माझं व्यसन बंद आहे, तर मग आता मला कॅन्सर का झाला असेल? तर अशा वेळी होमिओपॅथीनी ओरल कॅन्सरची कारणमीमांसा थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्याची पूर्ण हिस्ट्री घेऊन त्याला त्याच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या मोठ्या घटना, त्याला कुणाबद्दल तरी आलेला भयंकर राग, संताप, चीड याचा त्याच्या आयुष्यात काय परिणाम झालेला आहे, की तो एखाद्या व्यक्तीने त्याला फसवलंय, एखाद्या व्यक्तीने त्याची बदनामी केली आणि त्या व्यक्तीला पूर्ण खलास करावं किंवा ह्या घटनेमुळे मी माझं आयुष्य पूर्ण संपून टाकावं, असे ज्यावेळी टोकाचे विचार येतात त्यावेळी तोंडातील आतील भागामध्ये म्युकस मेम्ब्रेन मध्ये काही चट्टे पडून त्यामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊ शकते. मौखिक कॅन्सरचे शास्त्रशुद्ध होमिओपॅथिक उपचार आपल्याला करायचे असतील तर आपण तेजोनिधी क्लिनिक मध्ये येऊन नक्की भेटा. यामध्ये आपण आपल्या आयुष्यात घडलेल्या छोट्या मोठ्या घटना, त्याचे आपल्यावर झालेले परिणाम आणि त्यातून झालेलं जेनेटिक म्युटेशन याचा अभ्यास करून त्याप्रमाणे होमिओपॅथीची औषधं आपल्याला दिली जातात आणि आपण कॅन्सर पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकतो.